नमस्कार, आपण पाहत आहात पुणे लाईव्ह न्यूज। पाहुयात आज दिवसभरातील ठळक घडामोडी। खेड तालुक्यात महाविकास आघाडीत आपल्याला उमेदवारी मिळावी यासाठी पक्षांकडे जोरदार फिल्डिंग लावली जात आहे। खेड आळंदीमध्ये अजित पवार आणि शरद पवार यांच्यातील वर्चस्वाची लढाई होणार असे चित्र असताना येथील जागा आता महाविकास आघाडीत ठाकरे शिवसेनेला सोडण्यात आली। शरद पवारांच्या राष्ट्रवादीला जागा मिळणार नसल्याचे स्पष्ट झाल्यानंतर या पक्षाकडून सर्वात प्रबळ दावेदार मानले जाणाऱ्या अतुल देशमुख समर्थक कार्यकर्त्यांनी रविवारी 27 ऑक्टोबर 2024 रोजी राजगुरुनगरमध्ये रिद्धी सिद्धी मंगल कार्यालयात मेळावा घेत अतुल देशमुख यांनी अपक्ष उभे राहण्याची जोरदार मागणी करण्यात आली। दुसरीकडे शिवसेना ठाकरे गटाकडून अद्यापही आपला उमेदवार जाहीर करण्यात आलेला नाही। अशातच ठाकरे सेनेकडे प्रबळ 3 दावेदार असल्याचे सांगण्यात येत आहे। उद्धव ठाकरे यांना त्यांच्या पक्षातील खेड तालुक्यातील इच्छुकांनी पक्ष जो उमेदवार देईल त्याचे काम करण्याचे लेखी आश्वासन दिल्याचे समजते। ठाकरे सेनेकडून माजी जिल्हा परिषद सदस्य बाबाजी काळे, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख अशोक खांडेभराट व पंचायत समितीचे माजी उपसभापती अमोल पवार यांच्यापैकी एकाला उमेदवारी दिली जाण्याची शक्यता असल्याचे पक्षाच्या वरिष्ठ पदाधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले आहे। यात बाबाजी काळे यांचेच नाव आघाडीवर असल्याचे समजते। आता या उमेदवारीची अधिकृत घोषणा रविवारी मध्यरात्री किंवा सोमवारी सकाळी होण्याची दाट शक्यता आहे। खेड आळंदी विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादी अजित पवार विरुद्ध शिवसेना उद्धव ठाकरेचा सामना रंगणार असल्याचे स्पष्ट झाले आहे। तर काही बंडखोरी होणार का हेच पाहणे महत्त्वाचे राहणार आहे। एबीसी लावून तुमचं मशीन आता मतदानासाठी तयार झालेलं आहे। खेड आळंदी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजगुरुनगर येथे ईव्हीएम मशीन बॅलेट युनिट मशीन प्रात्यक्षिकासह मार्गदर्शन करण्यात आले। उपस्थित कर्मचाऱ्यांची निवडणूक संदर्भातील लेखी परीक्षा घेण्यात आली। यावेळी विविध प्रश्नांसंदर्भात कर्मचाऱ्यांना मार्गदर्शन करण्यात आले। 2 दिवसीय प्रशिक्षणासाठी महात्मा गांधी विद्यालयात प्रशिक्षणार्थी अधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते। यावेळी प्रांत तथा निवडणूक निर्णय अधिकारी अनिल दौंडे, तहसीलदार तथा सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी ज्योती देवरे यांच्यासह अधिकारी उपस्थित होते। खेडचे आमदार व महायुतीचे उमेदवार दिलीप मोहिते पाटील सोमवारी 28 ऑक्टोबर रोजी आपला अर्ज दाखल करणार आहेत। मोहिते यांच्याकडून कार्यकर्त्यांकडून जोरदार शक्तीप्रदर्शन होण्याची शक्यता आहे। खेड आळंदी विधानसभा मतदारसंघात समाजसेवक अमर बोराडे यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केलाय। योद्धा माजी सैनिक संघटनेचे अध्यक्ष माजी सैनिक साहेबराव नारायण जाधव यांनी खेड आळंदी विधानसभा निवडणुकीत अपक्ष उमेदवारी जाहीर केली आहे। ते उद्या त्यांचा अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत। कुणबी दाखले व अन्य सामाजिक आंदोलने यामुळे सामान्य जनता आपल्या पाठीशी उभी राहील असा विश्वास माजी सैनिक जाधव यांनी व्यक्त केला आहे। प्रामाणिक नेतृत्वाची अपेक्षा समाजाला आहे आणि नुकत्याच संपलेल्या मुलांच्या परीक्षा यामुळे सहकुटुंब खरेदीसाठी बाहेर पडलेले नागरिक दिवाळीनिमित्त चाकण व राजगुरुनगर भागातील बाजारपेठा गर्दीने सजल्या आहेत। सगळीकडेच दिवाळीच्या खरेदीची लगबग दिसून येत आहे। कपडे खरेदी व दागिने दिवाळीचे साहित्य सजावटीचे साहित्य खरेदी करण्यासाठी ठिकठिकाणी झुंबड उडत आहे। आदिवासी कातकरी कुटुंबाची दिवाळी गोड। चाकण तालुका खेडजवळील कातकरी वस्तीवरील एकूण 22 कुटुंबांना दिवाळीनिमित्त सामाजिक संस्थांच्या वतीने आवश्यक किराणा किटचे वाटप करण्यात आले। त्यामुळे या गोरगरीब आदिवासी कुटुंबाची दिवाळी गोड झाली आहे। खेड तालुक्यातील विविध प्रशालांमध्ये दिवाळीच्या सुट्टीपूर्वी अखेरच्या दिवशी दीपोत्सव साजरा करण्यात आला। खेड आळंदी विधानसभा मतदारसंघात 2 बड्या नेत्यांच्या जावयांना आमदार करण्यासाठी सासऱ्यांनी फिल्डिंग लावली असल्याचा दावा राष्ट्रवादी काँग्रेसमधील शरद पवार गटातील नेते अतुल देशमुख यांनी केला आहे। राजगुरुनगर येथील कार्यकर्ता मेळाव्यात अतुल देशमुख यांनी आज रविवारी 27 ऑक्टोबर 2024 रोजी विरोधकांना खास शैलीत सुनावले। देशमुख पुढे म्हणाले की भोसरीचे आमदार विलास लांडेंनी जावई सुधीर मुगसे यांना आमदार करण्यासाठी महाविकास आघाडीत फिल्डिंग लावली होती। त्यावरून अतुल देशमुख यांनी विलास लांडे यांना थेट सुनावले आहे। ते म्हणाले, काळजी करू नका, खेड आळंदीचा निकाल अतुल देशमुखच ठरवणार आहे। अतुल देशमुख यांनी आपण शरद पवार गटातच राहणार असल्याचे म्हटले आहे। त्यांनी मेळावा घेत आपली भूमिका जाहीर केली। भोसरीचे आमदार विलास लांडे, खेडचे नेते नानासाहेब टाकळकर यांना त्यांनी थेट आव्हान दिले आहे।
खेड आळंदी विधानसभा मतदारसंघात महाविकास आघाडीकडून शिवसेना उद्धव ठाकरे गटाला सुटल्याचे सांगितले जात आहे। त्यामुळे या ठिकाणी महाविकास आघाडीत बंडखोरीची शक्यता व्यक्त होत होती। मात्र देशमुख यांच्या समंजस व प्रगल्भ भूमिकेने त्यांच्या निर्णयाचे तालुक्यातील महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांकडून जोरदार स्वागत होत आहे। शरद पवार गटाच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अतुल देशमुख यांनी शक्ती प्रदर्शन करत मेळावा घेतला, परंतु आपण पक्ष सोडणार नसल्याचे त्यांनी मेळाव्यात सांगितले। खेड आळंदी मतदारसंघात 2019 मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे दिलीप दत्तात्रय मोहिते निवडून आले होते। त्यांनी शिवसेना उमेदवार सुरेश नामदेव गोरे यांचा पराभव केला होता। दिलीप मोहिते यांना 96,866 तर गोरे यांना 63,624 मते मिळाली होती। त्यावेळी अपक्ष म्हणून निवडणूक रिंगणात उतरलेले अतुल देशमुख यांनी 53,874 मते घेतली होती। दरम्यान देशमुख यांनी कार्यकर्त्यांना आवाहन केले की काळजी करू नका, खेड आळंदीचा निकाल अतुल देशमुखच ठरवणार आहे। शरद पवार गटाच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अतुल देशमुख यांनी मेळावा आयोजित करून प्रचंड शक्ती प्रदर्शन केले। खेडच्या विद्यमान आमदारांचा पराभव करण्यासाठी योग्य तो निर्णय घेणार असून राष्ट्रवादी शरद पवार गटातच राहणार असल्याचे देखील त्यांनी जाहीर केलं आहे। देशमुख यांचे या मेळाव्यातील अनकट भाषण पाहूयात। कुठल्याही पक्षाकडे गेलेली नाही। विषय असा आहे, खेड तालुक्यामध्ये आपण एका वेगळ्या विचारावर निवडणूक लढत आहोत। 15 ते 20 वर्ष हा तालुका सातत्याने ज्या प्रगतीकडे जायला पाहिजे, ज्या विकासाकडे जायला पाहिजे त्या विकासाकडे गेला नाही। या तालुक्यामध्ये 65% लोक एका बाजूला आहेत आणि 35 ते 40% लोक एका बाजूला, आणि या तालुक्यावरती राज्य करतायत 40 ते 35% लोक, ज्यांच्या माध्यमातून वारंवार सत्ता भोगली तर त्याचा फायदा या तालुक्यातील सर्वसामान्य कुटुंबातील माझ्या कष्टकरी कामगार असेल, शेतकरी असेल, सर्वसामान्य कुटुंबातील व्यक्तीच्या मुलाला त्याच्या रोजगारासाठी अजिबात झालेला नाही। आणि अशा परिस्थितीमध्ये मी स्वतः 6 महिने या तालुक्यात 2 राऊंड पूर्ण केले। प्रत्येक नेत्याबरोबर बोललोय, प्रत्येक स्थानिक माणसाबरोबर बोललोय। आज परिस्थिती तालुक्याची एका व्यक्तीच्या विरोधात जाण्याची, एका विचाराच्या विरोधात जाण्याची आहे। आणि असं असताना मध्यंतरीच्या कालखंडामध्ये खासदारकीची निवडणूक झाली आणि या निवडणुकीमध्ये खेड तालुक्याने विक्रमी असं मतदान खासदार अमोलदादा कोल्हे यांना त्या ठिकाणी दिलं। आपण सगळ्यांनी पाहिलं असेल, 176 बूथ पर्यंत जर रेकॉर्ड पाहिलं तर 6 तालुक्यातील एकूण मतदानाचं काउंटिंग घेतलं आणि अमोलदादांना पहिल्या फेरीमध्ये जर 5,000चं लीड आहे, त्यामध्ये 2,500चं लीड जर कोणी दिलं असेल तर हे निव्वळ आणि निव्वळ खेड तालुक्यातील जनतेने दिले। 15 फेऱ्यांपर्यंत रेकॉर्ड आपण जर पाहिलं तर 5 तालुके एका बाजूला आणि खेड तालुका एका बाजूला असं रेकॉर्ड आहे। आणि 46,000चं तब्बल लीड या तालुक्याने दिलं। आणि एवढं मोठं लीड मिळाल्यामुळं काँग्रेस असेल, शिवसेना असेल, राष्ट्रवादी शरदचंद्रजी पवार साहेब हा पक्ष असेल, या पक्षातील प्रत्येक कार्यकर्त्याला वाटायला लागलं या तालुक्यात आमदार आता आपणच होणार आहे। आणि त्यामुळे गल्लत अशी झाली की प्रत्येकाने रस्सीखेच करायला सुरुवात केली। याचं कारण असं आहे की आपल्या सगळ्यांना या तालुक्यामध्ये उपकाराखाली ज्या व्यक्तीने ठेवलंय, ज्यांच्या भाषणामधून उपकाराची भाषा येते, अशा व्यक्तीचा पराजय आता निश्चित झालेला आहे। आणि एकदा एखाद्या पक्षाचं तिकीट मिळलं की आपण आमदार होणार या भावनेने सर्व मंडळी पळत राहिली। पुढे जात असताना आपल्यातली स्पर्धा इतकी वाढवली
या स्पर्धेला कुठलाही नैतिकतेचा आकार राहिला नाही. खरं तर हिरामन अण्णा सातकर हे मार्केटच्या कमिटीमध्ये गेले आणि या तालुक्यातील मार्केट कमिटीचे खरे प्रश्न त्यांनी त्या ठिकाणी उपस्थित केल्यावर त्यांना ज्या पद्धतीने दाबायचा प्रयत्न झाला आणि त्याच्या विरोधात अण्णांनी जी प्रेस घेतली आणि त्यानंतर भूमिका घेतली, यामध्ये माझ्यासारख्या कार्यकर्त्यांना त्या ठिकाणी त्यांनी बोलवलं आणि म्हणले की भाऊ आपण एकत्र आलं पाहिजे. म्हटलं आपण एकत्रच आहोत, आपण सर्व एका पक्षाची लोक आहोत. मग आपल्याला त्या ठिकाणी मनकळचा एक दौरा करायचा आणि त्या दौऱ्यामध्ये तुम्ही पाहिजे. ही जागा गेले 10 ते 15 दिवस सातत्याने कधी कधी शिवसेना पक्षाकडे जाते आणि कधी कधी राष्ट्रवादी पक्षाकडे येते. तुमच्या सर्वांच्या आशीर्वादाने आणि तुम्ही गावामध्ये जे काम केलंय, राष्ट्रवादी शरदचंद्रजी पवार साहेब या पक्षाचे बूथ आपण सर्व मंडळींनी आम्ही दिलेल्या फायली भरून दिल्यामुळे 389 बूथवरती जी आपली ताकद तयार झालेली आहे आणि यामुळे माझ्या महिला भगिनी असतील किंवा माझ्या पश्चिम पट्ट्यातील आदिवासी बांधव असतील, यांनी ज्या पद्धतीने या माझ्यासारख्या कार्यकर्त्याला त्या ठिकाणी रेटिंग दिलंय, त्या रेटिंग मध्ये मी या तालुक्यामध्ये विद्यमानांपेक्षा देखील त्या ठिकाणी 5% आता पुढे आहे. मध्यंतरीच्या काळामध्ये ही जागा ज्यावेळेस शिवसेना पक्षाकडे सरकली आणि आम्ही सगळी लोक एकत्र येऊन मरकळ या ठिकाणी गेलो आणि मला कुठलीही कल्पना नव्हती की आपल्याला त्या मरकळच्या मारुतीच्या मंदिरामध्ये शपथ घ्यायची आहे. पण मी वारंवार आपल्याकडचे जेवढे मीडिया असतील इलेक्ट्रॉनिक मीडियामध्ये वारंवार माझं मत सांगितलेलं आहे की ज्याला तिकीट मिळेल आपल्याला त्याचं काम करायचंय आणि आपण सगळ्यांनी एक विचाराने राहायचंय. मग असं असताना मला त्या ठिकाणी त्यांनी विचारणा केली की भाऊ असं असं आहे, आपल्याला शपथ घ्यायची आणि ज्याला तिकीट मिळेल त्याचं आपण काम करायचं. त्या ठिकाणी मी म्हटलं काहीच हरकत नाही. सगळ्यात पहिला मंदिरामध्ये मी गेलो, मंदिरामध्ये उभा राहिलो. काही लोक बाकी हसण्याचं काम पाठीमागे करत होते. ते का हसत होते ते मारुताराय बघून घेईल. पण त्या ठिकाणी शपथ घेत असताना ज्यांनी शपथ दिली ती सर्व लोक त्या ठिकाणी होती. शपथीमध्ये काही गोष्टींचा शब्दांचा हेरफेर होत होता, तर तो त्या ठिकाणी मी क्लिअर केला आणि त्यामध्ये असंही ठरलं होतं की एखाद्याला तिकीट मिळत असेल तर कुणीही नेते मंडळींनी जाऊन याचं तिकीट कापायचं नाही, त्याला तिकिटाला विरोध करायचा नाही. आज असं झालंय खेड तालुक्यात की ज्याला तिकीट मिळेल तो आमदार होईल. मग ते तिकीट मिळवण्यासाठी आणि त्या तिकिटासाठी मोठमोठ्या पैशांच्या रकमा देखील बोलल्या जायचा प्रयत्न त्या ठिकाणी दिसतोय, वेगवेगळ्या कार्यकर्त्यांकडून ऐकायला भेटतंय. या सभेच्या निमित्ताने मी त्या सर्वांना एक विनंती करणार आहे, बाबांनो ज्याला तिकीट मिळेल त्याला मिळेल. एकोप्याने एकत्र राहिलं पाहिजे. ज्या पक्षाला तिकीट जाईल त्या पक्षाला जाऊ द्या, पण आपण सगळ्यांनी आता एकत्र आलं पाहिजे. आज अतुल देशमुख आमदार होणार का कोण दुसरा होणार याला विरोध न करता तुम्ही जर खऱ्या अर्थाने एकत्र आला तर हा वाईट विचार या तालुक्यातील सर्वसामान्य माणसाला न्याय हक्काने जगण्यासारखं किंवा एवढ्या मोठ्या MIDC मध्ये आमच्या माणसाची जी अवतरणा होतीये, आमच्या मुलांचे आधार कार्ड पाहून त्यांना त्या ठिकाणी उचलून दिलं जात आहे. आपल्याला शाश्वत त्या ठिकाणी उत्पन्नाचे सोर्स त्या ठिकाणी उभे राहत नाहीयेत. त्या अनेक संघर्षांना आपल्याला तोड द्यायचंय. पण 15 दिवसात आपण तालुक्याने पाहिलं असेल की चुकून आमच्या राष्ट्रवादी नेत्यांच्या तोंडून माझं नाव आलं आणि ती जागा त्याला फिक्स झाली म्हणून वाढदिवसाचं निमित्त त्या ठिकाणी लोक एकत्र आलात. वाढदिवस ज्यांचा असेल त्यांचा असेल, आम्हाला त्यांना कुठेही विरोध करायचा नाही आणि ते आमचे विरोधक देखील नाही. पण त्या कारणानिमित्त आपण त्या ठिकाणी एकत्र आलात आणि एकत्र येऊन खऱ्या अर्थाने त्या ठिकाणी कोंडीभाऊ आपल्या प्रेसच्या माध्यमातून त्या ठिकाणी आपण बातमी केली. त्या बातमीचा आशय एवढाच सांगत होता की या तालुक्यामध्ये विरोधकांमध्ये तूट
आपल्याला फोन केला, चुकीची बातमी करू नका, अजून कोणालाही कुठल्याही पद्धतीचं तिकीट केलेलं नाहीये. पण त्याच्या पाठीमागे महायुती असेल किंवा महाआघाडी असेल, या लोकांनी त्या ठिकाणी चारित्र्य संपन्न असा नावाचा उल्लेख करून त्या ठिकाणी बातमी झाली. मग चारित्र्य संपन्न या शब्दाचा अर्थ नक्की काय आहे तो देखील या व्यक्तींनी त्या ठिकाणी स्पष्ट केला पाहिजे. या तालुक्यामध्ये चारित्र्य संपन्न माणूस असा असतो जो कुठल्याही सरकारी कामामध्ये कुठलेही टक्के घेत नाही. त्या ठिकाणी कोणाच्या 2 पैशाला निमताळा होत नाही. संध्याकाळच्या प्रहरी झाल्या की रात्रीच्या प्रहरी कुठल्याही पार्ट्या किंवा दारूच्या व्यसनाच्या अधीन जात नाही, दारूच्या पार्ट्या करत नाही, स्वतःही पीत नाही आणि दुसऱ्याला प्यायला प्रोत्साहन देखील देत नाही. अशा पद्धतीचा माणूस असतो. आपल्या नीतिमूल्यांमध्ये वागत असताना समोरून आलेल्या परस्त्रीला बहीण मानायची ताकद त्याच्यामध्ये पाहिजे आणि बहीण म्हणून तिच्या पाया पडलं पाहिजे. त्या ठिकाणी चारित्र्य संपन्न म्हणून जर तुम्ही स्वतःला म्हणून घेत असाल तर कुठल्याही पद्धतीने बेरबार असेल, त्या ठिकाणी मटका असेल, लॉटरी असेल, जुगार असेल, किंबहुना कोणाकडनं कुठल्याही पद्धतीने हप्ते देखील घेतले नाही पाहिजेत. MIDC मध्ये हप्त्यांचं जे त्या ठिकाणी राजकारण बोकाळलेलं आहे, आयते पैसे आणि हरामचं खायची जी प्रवृत्ती वाढलेली आहे, अशा पद्धतीच्या वृत्तीमध्ये राहिलं नाही पाहिजे. कमिशन खाऊन दलाली करून त्या ठिकाणी आपण जगलं नाही पाहिजे. आणि अशा पद्धतीचा जो व्यक्ती असतो त्या ठिकाणी त्याला चारित्र्य संपन्न म्हटलं जातं. आपल्या भावावरती, आपल्या मित्रावरती किंबहुना आपल्या कुटुंबावरती जर अन्याय झाला आणि त्या अन्यायाच्या विरोधामध्ये तुम्ही जर एखाद्याचं बुकीट टेंबून काढलंच तर त्याला गुंड म्हणत नाही. एखाद्या व्यक्तीवरती खोटे गुन्हे दाखल असतील आणि त्या व्यक्तीवरती झालेल्या खोट्या गुन्ह्याची माहिती संपूर्ण तालुक्याला असेल, ते 4-5 गुन्हे त्याच्यावरती आहेत म्हणून तो गुन्हेगार आहे असं जर आपण म्हणत असाल तर ते त्या ठिकाणी अत्यंत चुकीचं आहे. कारण माझ्यापेक्षा नक्कीच 5 ते 6 जास्त गुन्हे हे विद्यमान आमदारांवरती आहेत. मी जर गुंड असेल तर ते महागुंड आहे. आणि मग अशा परिस्थितीमध्ये आम्ही त्या मंदिरामध्ये शपथ घेतली. आणि मग माझा प्रश्न असा आहे की त्या दिलेल्या शपथीला आपण त्या ग्रँड हॉटेलमध्ये पायाखाली का तुरवलं? अरे या ठिकाणी प्रश्न असा आहे, या तालुक्यामध्ये तुम्ही वेगळे राहिलात तरीही निवडणूक जिंकणं अवघड आहे आणि आम्ही वेगळे राहिलो तरी निवडणूक जिंकणं अवघड आहे. या ठिकाणी माझ्या तिकिटाची गॅरंटी त्या ठिकाणी पूर्ण झाल्यानंतर आपण आपल्या पक्षाच्या कार्यालयामध्ये मीटिंग घेतली. त्या मीटिंगला अति तातडीची मीटिंग म्हणून आपण बोलवलं. त्या मीटिंगची उपस्थिती आणि आम्ही काल रात्री 10 वाजता या ठिकाणी मीटिंग टाकली आणि या मीटिंगची उपस्थिती बघा अतुल भाऊ यांचं जे मित्र परिवार आहे, जनमत आहे, या ठिकाणी कुठल्याही पद्धतीने एका मेसेजवर आलेलं जनमत आहे. या प्रत्येक माणसामध्ये ताकद आहे. गावागावामध्ये 100-200 मतं गोळा करायची ताकद आहे. पण मी निश्चित धुराळून जाणार नाही. भविष्य काळामध्ये जो निर्णय घेईल तो आदरणीय पवार साहेब यांच्या पक्षामध्ये राहूनच चांगल्या पद्धतीने निर्णय या ठिकाणी घेण्याचा खरं तर अपक्ष निवडणूक लढायला मला कुठलीही अडचण नाही, पण तालुक्याचं हित विचारात घेतलं पाहिजे. आज आपल्या प्रत्येकाच्या आमदारकीचा स्वार्थ आपल्या सगळ्यांपुढे आहे, पण या तालुक्यातील तरुण मुलांचं भवितव्य 15 वर्ष जर तुम्हाला तालुका अजून पाठीमागे न्यायचा असेल, या तालुक्यात जी पद्धतीने गुंडगिरी, दादागिरी, दहशत, दबाव तंत्र आणि उपकाराचं राजकारण चाललेलं आहे, हे अजून जर तुमच्या माथ्यावरती 15 वर्ष टाकायचं असेल, त्या ठिकाणी तुमची सगळ्यांची तयारी असेल या अपवादाला आपण सामोरं जायचं. माझं काय चुकलंय? 9 पासून मी आमदारकीची उमेदवारी मागतोय.
त्या ठिकाणी शिवसेना पक्षाकडे 14ला मी आमदारकीची उमेदवारी मागितली. याच ठिकाणी मेळावा झाला. अनेक शिवसैनिक त्यावेळेस माझ्या बरोबर होते. त्यांना वाटलं आम्ही एका मिनिटात आमच्या हक्काच्या खासदाराकडनं तिकीट आणू. मी म्हटलं अपक्ष लढायचं का? म्हणले अजिबात नाही, शिवसेनेकडनं लढायचंय. आणि तिकीट कोण देणार म्हटल्यावर ते म्हणले आम्ही आणतो. माझं काय चुकलंय? ते गेले त्या ठिकाणी आणि त्यांनी त्या ठिकाणी तिकीट मागायचा आपल्या आपल्या पद्धतीने प्रयत्न केला. आणि त्यांची भावना जनमानसाची बाजूला ठेवून त्या ठिकाणी आपण तिकीट सुरेशभाऊ गोरेंना दिलं तिकीट सुरेशभाऊ गोरेंना. आम्ही मनाचा मोठेपणा दाखवला. अजिबात कुठल्याही पद्धतीची बंडखोरी केली नाही. कीर्तीकर साहेब म्हणले आतून आपल्याला यांना थांबवायला लागते. मी त्या प्रवाहामध्ये एकत्र येऊन काम केलं. माझ्या ताकदीवरती माझा सर्व मित्र परिवार या ठिकाणी उपस्थित आहे. त्या प्रत्येक माणसाने आपलं प्रामाणिक काम केलं. निवडणुकीमध्ये विजय झाला. इथं अशी धारणा झालेली, विजय झाला की तो आमचा आणि पराजय झाला की त्याला कारणीभूत आतून. मला सांगा 19ला त्या ठिकाणी 2007ला मी एक माझा जवळचा सहकारी मित्र आहे. एका जिल्हा परिषदच्या उमेदवाराला घेऊन फिरत होता बिचारा. त्या ठिकाणी तो फिरत असताना मी त्याला सांगितलं की आपल्याला जिल्हा परिषद लढायची. लोकांना सांग तू एका महाराजाला भेटलाय आणि त्या महाराजांनी तुला सांगितलंय की उद्या तू जिल्हा परिषद सदस्य होणार. ताकदीने निर्णय घेतला. आदरणीय सोपनराव वाळुंजांनी मला जो जिल्हा परिषद गट दाखवून जो संपर्क दिला होता त्याचा फायदा घेऊन आम्ही ती निवडणूक त्या ठिकाणी जिंकली. आज मला खऱ्या अर्थाने खेद वाटतो. त्या मित्राच्या बाबतीत मी कुठेही चुकलो नाही. कधी एक शब्दाने अर्वाच्य भाषा बोललो नाही, एक वाईट शब्द बोललो नाही. पण 19ला मला विधानसभेची उमेदवारी सन्माननीय अजितदादा देत आहे एवढं कळलं. हा पठ्ठ्या आमदार दिलीप मोहितेंच्या शेजारी जाऊन बसला आणि डायरेक्ट सांगितलं की बिनशर्त पाठिंबा. मी म्हटलं बाबा काय झालं, कशामुळे तुम्ही बिनशर्त पाठिंबा दिला? म्हटलं तुझा फोन आला नाही. आता यावेळेस 19 या टायमिंगला मी पूर्ण तयारी केली. राष्ट्रवादी शरदचंद्रजी पवार साहेब या पक्षात गेलो. पण माझे 2 मित्रांना काही करमत नव्हतं. ते रात्रीचा दिवस करून मला विरोध करत होते. आज माझी उमेदवारी कट झाली आणि त्यांच्याकडे उमेदवारी गेली हे त्यांच्या लक्षात आल्यानंतर माझ्या मित्रांना जर आनंद झाला असेल तर निश्चित मी परमेश्वराचे आभार व्यक्त करतो की माझ्या मित्रांना आनंदी ठेवू. त्या ठिकाणी आज आम्ही त्या ठिकाणी रात्रीचं थांबलो. 100-150 लोक त्या वायटी सेंटरला येऊन थांबतायत. कोण नगरसेवक आहे, कोण सरपंच आहे, कोण संचालक आहे, ही सगळी मंडळी येऊन त्या ठिकाणी थांबतायत. आणि थांबत असताना या प्रत्येक माणसाने माझ्यासाठी रात्रीचा दिवस केला. त्याच ठिकाणी थांबायचं, सकाळी उठायचं आणि त्या ठिकाणी उभं राहायचं. या लोकांच्या तळमळीचा विचार या लोकांनी केला नाही आणि सारखं वारंवार जाऊन सांगायचं अतुल देशमुखांना देऊ नका, त्यांना फार विरोध आहे. अतुल देशमुखांना देऊ नका, त्यांना फार विरोध आहे, ते फार डेंजर आहेत, ते फार मोठे गुंड आहेत, ते फार खतरनाक आहेत. या माझ्या जीवनामध्ये मी कुठल्याही व्यक्तीचा हरामचा 1 रुपया खाल्ला नाही, कोणाचा फुकटचा चहा पिलो नाही, कुठल्या व्यक्तीकडनं 1 रुपयाचा हप्ता देखील घेतला नाही आणि कुठल्या कॉन्ट्रॅक्टरच्या 1 रुपयाच्या चहाला देखील गुंतळा झालेलो नाही. हे माझं आतापर्यंतचं आयुष्य आहे. मला ईश्वर परमात्म्याने जेवढं पाहिजे त्यापेक्षा भरभरून दिलेलं आहे आणि माझा परमेश्वर मला त्यापेक्षा देखील अधिक भरभरून देणार आहे. पण खऱ्या अर्थाने मला एवढं बदनामीत आणायचा प्रयत्न या मंडळींनी केला. जयंतराव सारखा माणूस देखील विचारत होता आमच्या नगरसेवकांना की अतुल देशमुख दिलीप मोहितेपेक्षा मोठा गुंड आहे का? हे सगळे म्हणजे नाही भाऊ, तसे नाहीये. उद्या जर पोलीस स्टेशनला कोणाला अडचण आली तर हे इच्छुक आहेत शिवसेनेमधले आणि इकडचे, तर यांच्यामधलं कोण उभं राहतं? आमची लोक म्हणली अतुल भाऊ. कारण पोलीस स्टेशनला येणं, तिथं मदत करणं, महसूलला येणं, मदत करणं हे दुसऱ्याचं कोणाचं काम नाही. मार्केट कमिटीला मागच्या वेळेस आपण उमेदवार उभे केले, संयुक्त पॅनल केला, उमेदवार जिंकले. आपले उमेदवार
बैठक झाली. बैठक झाल्यावरती दुसऱ्या दिवशी दोघांनी फॉर्म भरायचा. विजय शिंदे आणि त्या ठिकाणी आमचा सुधीर बोंबाळे दोघांना घेऊन त्या ठिकाणी मार्केट कमिटीला सगळ्यांनी जायचं ठरलं. आणि ज्या वेळेस सकाळी वेळ आली मार्केट कमिटीत अतुल देशमुख हजर, बाकीचे सगळे गायब. पाठीमागून बोलणं, ताव काढणं, गुडघोड्या करणं ह्या गोष्टी सोप्या आहेत. पण ज्यावेळेस समोरासमोर फाईट करायची, दोन हात करायचे, त्यावेळेस मात्र या सर्वांना अतुल देशमुख दिसतो, त्याची गुंडगिरी दिसत नाही. माझा कुठलाही मित्र हा गुन्हेगार नाही. 20 वर्षे खेड तालुक्यात, खेड राजनगर शहरामध्ये मी काम करतोय, चांगल्या पद्धतीने काम करतोय. आणि त्या ठिकाणी काम करत असताना खेड तालुक्याच्या, खेड शहरातील लोकांनी मला आतापर्यंत न्याय द्यायचं काम केलंय. नगरपालिका असेल, त्या ठिकाणी आमची ग्रामपंचायत असेल. विशेष करून आभार या सभेच्या निमित्ताने नायपाड वाशेरेच्या जनतेचं मानतो. विशेष करून महादेव कोळी समाजाचं त्या ठिकाणी आमच्या मानतो की ज्यांच्यामुळे नायपाड गाण्यामुळे मी जिल्हा परिषद सदस्य झालो आणि आज आमदारकीची स्वप्न या ठिकाणी मी पाहू शकतो. मनापासून त्यांचे आभार व्यक्त करतो. बोलतो पत्रकारांना काहीतरी खरमरीत पाहिजे, पण मी काही देणार नाही. त्याचं कारण असं आहे साहेब, एक गाणे मला आमदार झाल्यासारखं वाटतंय. प्रत्येकाला वाटतंय आमदार हो, पण साहेब या ठिकाणी आपल्या आमदारकीच्या स्वार्थापोटी आपण तालुक्यातल्या सर्वसामान्य जनतेचं हित पायाखाली तुडवतोय. ही देखील भावना जे आमदारकीला इच्छुक आहेत त्यांनी त्या ठिकाणी व्यक्त करावी. आज संध्याकाळी 3 ते 4च्या दरम्यान निर्णय होईल. महाराष्ट्रातील 6 ते 7 जागा अडचणीत आहेत. पुणे जिल्ह्यात एकूण 21 जागा आहेत. कोथरूड त्यांना द्यायचं ठरलंय, पण शिवसेनेला 2 जागा द्यायच्या आणि ग्रामीणची 1 जागा जर कुणी मागितली असेल तर शिवसेना पक्षाने अत्यंत हक्काने आणि अधिकाराने मागितलेली आहे. खरं तर 46,000चं लीड म्हटल्यावरती विनिंगची जागा आहे. ती एकतर शिवसेनेकडे गेली तरी विनिंग आणि शरदचंद्रजी पवार साहेब पक्षाकडे आली तरी विनिंग. यामुळं प्रत्येकाला ही जागा पाहिजे. ज्या जागा डॅमेजच्या होत्या, जिथं लीड समोरच्या व्यक्तीला होतं, भाजप असेल, त्या ठिकाणी काँग्रेस असेल, त्या जागेच्या तडजोडी त्या ठिकाणी लगेच झाल्या आणि त्या ठिकाणचे उमेदवार देखील लगेच ठरले. आज ह्या ज्या 8-10 जागांवरती त्या ठिकाणी वाद चालू आहे, त्याच्यामध्ये चिंचवड असेल, त्याच्यामध्ये भोसरी आहे, खेड आळंदी आहे, भंडारदऱ्यातल्या काही जागा आहेत, त्याच्यावरती चर्चा चालू आहे. त्याचा निर्णय आमचे आदरणीय प्रदेशाध्यक्ष जयंतराव पाटील त्यामध्ये घेणार आहेत. मला साहेबांनी मनापासून मी शरदचंद्रजी पवार साहेबांचं आभार व्यक्त करतो की एवढी सगळी माहिती देऊन देखील साहेब शेवटपर्यंत माझ्या नावावर टिकप राहिले आणि त्यांनी माझ्या नावाला त्या ठिकाणी 1 नंबर प्रायोरिटी ठेवली. मला मोठी मदत सुप्रियाताईंची त्या ठिकाणी झालेली आहे. आपले खासदार डॉक्टर रामदादा कोल्हे यांनी देखील माझं नाव लावून धरलं. आज त्यांनी माझं नाव लावून धरलं, याचा मुद्दा काय, तर मेरिट मध्ये जो आहे त्याला द्या. आणि हे म्हणल्यामुळे काल परवाची शिवसेनेची एक बैठक त्यांच्यावरती झाली, आटपाखड झाली आणि इथून सगळेजण उठून परत वायबी सेंटरला पक्ष कार्यालयात जाऊन सगळ्यांनी सांगितलं आमचा अतुल देशमुखांना विरोध आहे, ते फार डेंजर आहे. याचं कारण काय सांगू का मित्रांनो? याचं कारण एकच आहे, इतर कुणी जरी आमदार झाला तरी ज्यांना आमदार व्हायचे त्यांना असं हळूच मनात वाटतंय की ते 5 वर्ष राहील किंवा होणारच नाही. पण हा जर अतुल देशमुख आमदार झाला तर काय होईल? अतुल देशमुख आमदार झाला तर काय होईल? आणि नेमकं ह्याच गोष्टीमुळे घोटाळा झाला. आपण पडतो मावळातले, गरीब भागातले, सर्वसामान्य कुटुंबातले, आपली नाती गोती चांगली नाही. 2 मोठ्या लोकांना त्याच्या जावयाला न्याय द्यायचा आहे. 50 वर्षामध्ये
सातत्याने त्या ठिकाणी मोठी मोठी लोक या लोकांच्या संपर्कात असतात. आपली नाती छोटी, आपली कुटुंब छोटी, त्यामुळे अडचण होतीये. पण काळजी करू नका मित्रांनो, उद्याचा निर्णय प्रदेशाध्यक्ष काही घेतला तरी ज्या ज्या व्यक्तीने मला आजपर्यंत माझ्या राजकीय लढाईमध्ये मदत केली त्या प्रत्येक व्यक्तीसाठी मी लढत राहील. आणि काळजी करू नका, या तालुक्याचा निकाल हा अतुल देशमुख ठरवणार आहे. मला सांगा अवघड काय? अवघड काहीच नाही. तुम्ही आणि मी असलो ना आणि पवार साहेबांचा आशीर्वाद, अवघड काहीच नाही. निकाल आपणच ठरवणार आहे. कारण माझ्या मागे तुम्ही सगळेजण आहात. मला अत्यंत खेद वाटतो. खरं तर मला आज थांबायला सांगितलं होतं. हे सगळं झाल्यावर परत मला 4 वाजता पक्ष कार्यालयात जायचंय. पण आपण सगळे एवढ्या संख्येने जमा होतील असं मला वाटलं नाही. आणि संख्या मोठी झाल्यानंतर मग आम्ही लोणावळ्याचा निर्णय बदलला. मी आपल्या सगळ्यांपर्यंत आलो. पण भावांमुळे सांगतो, माझ्या स्वार्थासाठी या शिवसैनिक जे इच्छुक उमेदवार आहेत त्यांच्या स्वार्थासाठी नाही असं नाही वाईट. त्या लोकांच्या स्वार्थासाठी तालुक्याच्या जनतेला आपल्याला वेठीस धरायचं नाही. हा तालुका परिवर्तनाकडे चाललाय. राजांनो, 6000 कंपन्या या मेडिसिन काम करतात. अक्षरशः आपल्या लेकरांना कामं नाही, शाश्वत रोजगार नाही. आणि काळजी करू नका, भविष्यातील सरकार महाविकास आघाडीचं येणार आहे. आणि आता मला खात्री झाली सुप्रियाताई असेल, जयंतराव पाटील असतील, त्या ठिकाणी पवार साहेब असतील, रोहित दादा असेल आणि खासदार साहेब, सगळी मंडळी माझ्या मागे उभी राहतील याची मला पूर्ण खात्री आहे. 3 ते 4 त्या ठिकाणी होईल मीटिंग. त्या मीटिंगमध्ये डिक्लेअर होईल. शक्यतो प्रेस करणार नाही असं ठरलंय. ज्याला त्याला येणे द्यायचं ठरलंय. ज्या पद्धतीने निर्णय होईल ते काही होऊ शकतं. पण मला एक सांगा, मला तिकीट नाही म्हणून तुम्हाला किती हळहळ वाटली का नाही? असंच शिवसेना देखील या तालुक्यामध्ये काम करते, अनेक वर्षापासून काम करते. 2 मिनिटं माझा ऐका. काय झालंय, 14ला आपण काम केलं भाऊ आमदार, बरोबर? 14ला अतुल देशमुख उभे राहिले. 19ला आपल्या मतामध्ये वाटणी झाली. मोहिते पाटील निवडून आले. पाटील कोणाचा विचार करतात का? आपल्याला जो निर्णय, मला एक सांगा, ऐका, तुम्ही सगळे माझ्या बरोबर आहेत का? आता मी कुठला ऐका, अजून जागा केली का कोणाला? कशासाठी काय बोलताय? आणि मी मला असं वाटत नाही आमदार भाऊ एवढा सगळा उद्योग केला. त्यामुळं आपला निर्णय आपण एकदम चांगला घेऊ आणि या तालुक्याच्या हिताचा निर्णय मी घेणार आहे. आपल्याला जागा मला तरी अशा आहे 3-4 वाजेपर्यंत मिळेल. आपण सगळेजण एवढ्या मोठ्या संख्येने उपस्थित राहिला. तुम्हाला सगळ्यांना दिवाळीच्या मनापासून अंतःकरणपूर्वक शुभेच्छा. माझा परिवार आपला सगळा आहे आणि जो काही निर्णय पक्षाचा होईल त्यानंतर आपण मीटिंग घेऊ किंवा माझा निर्णय मी तुम्हाला कळवेल. रामकृष्ण हरी. नमस्कार, आपण पाहत आहात पुणे लाईव्ह न्यूज.